नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मी तुम्हाला अद्दूसोबत माझं डेली रुटीन म्हणजे डेली रुटीन म्हणण्यापेक्षा माझं डेलीचं जी सकाळ आहे ना ती कशी घालवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर 1, 2, 3 वाजेपर्यंत अद्दूसोबत मी कसं मॅनेज करते ते सगळं दाखवणार आहे. तर इकडे आहे ना अद्दूला मी सकाळीच उठले होते, माझं सगळं झालं होतं चहा वगैरे. तर अद्दू नंतर उठली, तर अद्दूला इकडे मी दूध पोहा वगैरे चारत होती. आज ब्रेड नव्हते म्हणून तर ती एक ब्रेड खाते, पण ब्रेड नव्हते घरी, संपले होते, तर दूध पोहा चारत होती. तर ती थोडी खाल्ली, पण जेवढे तुम्हाला दाखवले ना ते तेवढे बाकी होते, ते खाल्लेच नाही. तर असं म्हटलं जबरदस्ती काही मी केली नाही, पण तिला खेळवत थोडेफार चारले. ती खाल्ली आणि तिला खूप नखरे करून चारावं लागतं सकाळी, म्हणून तिच्या मागे जायचं असतं, आवरायचं होतं सगळं. अद्दू आहे ना, अद्दू आणि मी सोबतच उठलो ना तर मी लगेच आवरून घेते, पण आज अद्दू माझ्या नंतर उठली, उशिरा उठली, म्हणून मग इकडे बेड वगैरे आवरून घेतलं मी. आणि अद्दू बघा आज तिची गाडी घेऊन खेळत आहे मस्त. मी म्हटलं तोपर्यंत माझं जेवढं होईल तेवढं आवरून घेते, कारण की घरी मी एकटीच होते. अद्दूचा मामा थोडं बाहेर गेला होता, म्हणून इकडे बघा माझं बेडशीट वगैरे सगळं आवरून झालं. पण हे काही मिनटासाठीच, नंतर ते पुन्हा जायचं ठेव होणार आहे अद्दूमुळे. आणि इकडे बघा कालचे कपडे आहे ना तसंच घडी करायचे आहे, कारण काल आहे ना कपडेवाली ताई खूप सायंकाळी आले होते तर सुकलेच नव्हते कपडे. रात्री मग खालीच सुकवायला टाकले होते, तर ते कपडे घडी वगैरे करायचेच राहिले. मी म्हटलं जाऊ द्या, ते नंतर करते सगळं आटोपल्यानंतर, नाहीतर ते कपडे कधी अहोच घडी करतात. तर इकडे बघा ते झाल्यानंतर घरातून वगैरे झाडायचं होतं मला, पण अद्दूचं असं चालू होतं की मम्मी मला हे बबल्स फुगव. तर तिचं सगळं असं चालू होतं आणि तिला खेळायला कोणीच नसतात, तर तिला पण बोर होते, तर म्हटलं चला करूयात. तिच्यासोबत थोडं खेळत होती. हे बघा तिला बबल्स खेळायला पाहिजे होते, तर इकडे तिला बबल्सच म्हणजे फुकून वगैरे देत होते आणि ती खूप एन्जॉय करत होती. तर असं सगळं होतं. त्याच्यानंतर मला घर वगैरे झाडायचं होतं, तिला कसं बसं ते देऊन दिलं, भैला घे पुसला घे म्हणतात ना तसं देऊन दिलं. त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतली, कारण की घर वगैरे झाडायला उशीर होत होतं म्हणून. आणि इकडे बाकीचा नुसता घर झाडायचा नसतो, तर बाकीचा पसारा उचलत मला घर झाडावं लागतं, कारण की अद्दू आहे पसारा घडणारी माझ्याकडे, तर पसारा उचलत मला घर झाडावं लागतं. तेच इकडे मी एक वस्तू उचलत मी सगळं झाडत आहे. सगळा किचनमधला सामान आणून ती हॉलमध्ये ठेवते, चम्मच, भांडे, प्लेट सगळं ती हॉलमध्ये आणून ठेवते. आणि ही बघा एक चटई माझ्या हॉलमध्ये नेहमी टाकलेली असते, कारण की अद्दू खेळते, खाते, किंवा आपले लहान पोरं खाली पडलेले वेचून वगैरे खातात ना, त्याच्यामुळे मी हॉलमध्ये एक चटई नेहमीच टाकून ठेवते. तसं तर कार्पेट वगैरे बेस्ट आहे, पण कार्पेट आता इकडे काम वगैरे चालू आहे ना, तर धूळ येते खूप, त्याच्यामुळे चटईच टाकून ठेवते. कार्पेट लाल रंगाची आहे तर ती जास्तच खराब दिसेल म्हणून. तसं तर माझ्याकडे कार्पेट 2-3 रंगाचे आहेत, पण कार्पेटपेक्षा मला चटईच बेटर वाटते. तर चटई माझी नेहमीच राहते दिवसभर, आणि फक्त झाडताना पुसताना वगैरे काढते, मग पुन्हा फरशी वगैरे सुकली की पुन्हा चटई टाकून ठेवते. आणि हे बघा झाडता सुद्धा काही चैन नव्हतं. ती किचन झाडताना, मधले रूम झाडताना, हॉल झाडताना हे बघा मम्मी बबल्स फुगो असं तिचं चालू होतं. मध्ये येत होती, तर तिच्यासोबत तसं करत मला मी घर झाडले पूर्ण. मला 5 मिनटं घर झाडायला लागतात, पण ती हे अद्दूमुळे हे ना 15 मिनटं तर जातातच घर झाडायला, कारण की ती म्हणजे कंटिन्यू झाडू देत नाही घर वगैरे. तर मग आधी घर आवरून घेतलं. हे बबल्स करायची पाणी हे ना घेऊन आणलं होतं ना, संपलं होतं, पण पुन्हा ती बनवून मागितली. मग शॅम्पूचं जे पॉकेट होतं छोटासा, त्याने हे ना अहोंनी हिला बनवून दिलं. तर तेच नेहमी पकडते, तिला दिसलं ना तेच नेहमी पकडते आणि बबल्स फुगव मला किंवा तिच्या पप्पाला मागे असतं तिचं. तर असं सगळं चालू होतं. आणि ह्याने इकडे आज सकाळीच काम चालू झालं होतं, आणि त्या कामाच्यानी एवढं इरिटेट होत होतं. नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी, खूप इरिटेट होत होतं. आणि तुम्हाला समोर मी दाखवतेच, समोर अंगणात काय हालत झाली आहे माझ्या. ते रोज मी साफ करते. अक्षरशः कंटाळा आला आहे आता त्या कामाचा आणि त्या पसाराचा मला. तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मी दाखवतेच काय पसारा झाला आहे ते. तुम्हाला सांगितलं होते या साईडला काम चालू आहे ना, तुम्हाला आवाज येत असेल तर हे बघा असा त्रास इथेपर्यंत होतं. ते जे पडून आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवते मी,
तो जो सिमेंट पडला आहे ना तो अक्षरशः इथेपर्यंत होता, पण मी तिकडे पूर्ण ढकलून दिलं. मी म्हटलं एकदा मंडळींना दाखवत. आणि अहोंनी बघा आज बाईक बाहेर काढलीच नाही. इथे जागा खूप कमी आहे. ऑलरेडी इथं वावरायला जागा मिळत नाही कारण की अंगण खूप छोटं आहे म्हणून. आणि तिकडे बघा असा त्रास होतो. आणि ही खिडकी तर बघा एवढी घाण झाली आहे ना, याला मी साफ करणं सोडून दिले आता. तुम्हाला आवाज येतच असेल कामाचा. सकाळीच काम चालू करतात आणि असा त्रास होतो मला. असं वाटतं यांचं काम पटकन संपलेलं बरं. मी नेहमी व्हिडिओत हेच म्हणते की यांचं काम पटकन संपलेलं बरं. माझं सगळं आवरून झाल्यानंतर घरातलं वगैरे सगळं झाडून वगैरे सगळं व्यवस्थित सामान वगैरे ठेवून झालं. त्यानंतर आहे ना अद्दूला अंघोळ पण टाकून द्यायची होती. तर तिला बघा तिची अंघोळ झाली आहे. आणि तिला अंघोळ करायला खरंच नाही आवडत. म्हणजे अंघोळ करायला तिला आवडते, फक्त तिच्या चेहऱ्याला साबण लावलं ना खूप रडते ती. तर चेहऱ्याला साबण वगैरे लावल्यानंतरच तिला सगळ्यात शेवटी मी साबण लावून देत असते चेहऱ्याला. कारण की हे बघा आता दिसत आहे ना तुम्हाला, नेहमी बाथरूममधून रडतच येते ती. आणि हे बघा इकडे तिचं थोडंसं लाडपायर चालू होतं कारण की ते रोजचंच असतं तिचं. तिला चेहऱ्याला साबण लावणे बिलकुलच आवडत नाही. मग तिला घाबरत जाऊनच मी चेहऱ्याला साबण लावून देते. आणि इकडे तयारी करून दिली होती अद्दूला, कारण की माझी पण अंघोळ वगैरे सगळं व्हायचं होतं आणि अद्दूला पण जेवण वगैरे चारायचं होतं. सकाळी ती दूध पोहा खाली होती तशावरच आहे. आज दूधही पिली नाही ती. म्हटलं हिला पटकन आवरून देते, आधी सगळं हिचं आवरून घेते मग मी करते. कारण की हिला जर आवरून दिलं ना मी मोकळी होईन आणि ती पण मोकळी होते म्हणून. तर हिला आहे ना इकडे खेळवत हे बघा ती रडतच होती तयारी करताना सुद्धा, पण तिला खेळवत तयारी करून दिली. आणि हे बघा 2 बुच्ची बांधून दिले, 2 चुट्टू बांधून दिल्या, खूप क्यूट दिसत आहेत. आणि तिला अद्दू आहे ना 2 चुट्टूवर खरंच चांगली दिसते. आणि तिचे केस थोडे मोठे आहे ना तर तिला 2 चुट्टूच चांगले दिसतात. काय केलं जातं ते पुसून देते, थांब लागेल कपड्यांना. इकडे बघ माझ्याकडे. अद्दूची तयारी झाली, आता मला अंघोळ करायची आहे. चला तर मी अंघोळ करते मग तुम्हाला बाकीचं दाखवते. मी अंघोळीला जायच्या आधी म्हटलं उशीर होईल तोपर्यंत, कारण की सकाळी ती दूध पिली नव्हती म्हणून म्हटलं आधी तिला जेवण चारावं लागेल. तर तिला आहे ना इकडे असं जेवण वगैरे चारत होती. मग मी नंतर अंघोळीला जाणार होती. तोपर्यंत आहे ना अद्दूचा मामा आला होता, त्याला कॉल करून बोलावली होती कारण की मी बाथरूममध्ये गेली की ती एकटीच राहते म्हणून. आणि वेळेवर अंघोळ नाही केलं की मलाही चांगलं वाटत नाही उशीर झालं तर. तसं तर थोडाफार उशीर होतोच मला रोज अद्दूमुळे, पण जास्तही उशीर झाला तर चिडचिड होते म्हणून अद्दूच्या मामाला फोन करून बोलावलं. तो आला होता तोपर्यंत. मग मी इकडे अंघोळ वगैरे केली आणि इकडे बघा माझी तयारीसुद्धा चालू आहे. आणि अद्दू आहे ना इकडे बघा आमचे विंटरचे जे हँड ग्लोव्ज वगैरे आहे ना ती काढून बघा घालून होती. एक तिच्या पप्पाचं आहे. अक्षरशः मी आता व्हॉइस ओव्हरसुद्धा करत आहे ना, अद्दू मला कंटिन्यू व्हॉइस ओव्हर करू देत नाही आहे म्हणून मध्ये अटकत तुम्हाला येत असेल तर क्षमा करा. कारण की अद्दूमुळे नाही होत आहे कंटिन्यू करणं. तर तिचं सकाळी तसं चालू होतं, जे हँड ग्लोव्ज वगैरे सगळे काढून सगळा पसाराच करत होती. जेवढे मी उचलली ना तेवढा पुन्हा पसारा झालाच होता. म्हटलं असू द्या. एक तिच्या पप्पाच्या हातात घातली होती आणि एक माझ्या हातात घातली होती आणि खेळत होती. तर नवीन कपाटातच सगळं ठेवलं होतं पण तिचं सगळं चालू होतं. आणि आता उशीर पण झालं होतं कारण की माझी पण अंघोळ झाली होती. तर अद्दू खेळत होती तिच्या मामासोबत. तिचं तर सगळं आवडलं होतं पण बाकी होतं माझं. मला तर तसं रोज थोडं उशीरच होतो जेवण वगैरे करायला. माझी अंघोळ झाली, मी आवरून घेतली आणि मला पूजा पण करायची होती. तर पूजा करायला गेले तर तिथे पण महाराणी सोबत होती कारण की तिच्याशिवाय पूजा माझी अपूर्णच राहते. ती सोबतच करते. आज आहे ना देवघरात फुलं दिसत नाही कारण की फुलं आहेत नाहीत. मी तसं मार्केटमधूनच घेऊन आणते, पण आज भाऊ पण नव्हता घरी आणि अहो तर ड्युटीवर जाऊन होते, त्याच्यामुळे घेणं पॉसिबल झालं नाही. काय करू मी ह्या पोरीचं. हे बघा दोन्ही जे भांडे घासायचे साबण आहे ना दोन्ही फोडून हे बघा काय करत आहे ती. तिला म्हणते भांडे घासायचे आहे ती. तू काय करतेस ग? ते भांड आहे का घासायला? ते ठेवून दे तिथे, ठेवून दे म्हटलं. ऐकणार नाही बिलकुल. ठेवून दे ना बाळा प्लीज ग. आता अक्षरशः 1, 1:30, 2 झाले असणार. अजूनही माझं सकाळचं जेवण झालेलं नाही आहे. आता मी जेवण करते. तिकडे माझी जेवणाची तयारी झालीच आहे ऑलमोस्ट. तिचं तर सगळं मगाशीच आटोपलं कारण की तिचं झालं ना तर मला बरं वाटते आणि
फ्री राहते, ती खेळत राहते किंवा म्हणजे असं बिझी राहते कुठे ना कुठे, तर मग नंतर मी आरामात जेवू शकते. तरी मी जेवण करताना ती अधेमध्ये लुडबुड करतेच. आणि पूजा करताना तुम्ही बघितलेच, तिला पण पूजा करायचीच होती. तिथे नेहमीच आहे, ती आणि मी दोघी मिळून पूजा करतो. मी एकटी कधीच पूजा करत नाही. आता ती माझी जेव्हापासून आली ना, ती मिनी वर्जन, ती पण माझ्यासोबत राहते, पूजेमध्ये सामील राहते. तर मी आता जेवण करून घेते, मग तुम्हाला भेटते. तर असंच थोडंफार रुटीन दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करता. अदूसोबत मी कसं काय रोजचं माझं नेहमीचं रुटीन असते. मला जेवण करायला 1-2 वाजतातच. जर अहो असले ना घरी तर 1 कधी वाजता तर होते जेवण, पण अहो नसल्या तर मला 2 तर वाजतातच, कारण की अदूला सांभाळत थोडं अवघड होतं म्हणून. तर मला खूप जोराची भूक लागली आहे. मी आधी जेवण करते, मग तुम्हाला भेटते. जेवण वगैरे करून झाल्यानंतर 2 तर ऑलरेडी झालेच होते. तर थोडीफार भांडे होती. तुम्हाला नेहमी सांगते मी, माझी म्हणजे भांडे वगैरे मी लगेच घासून ठेवते, मी काही ठेवत नाही. तरी भांडे घासताना बघा तिकडून महाराणी आलीच आणि मला तिथून आहे ना ढकलत होती, चल चल म्हणून. ते तिचं नेहमीच असतं, रोजही म्हटलं तरी काही फरक पडत नाही, कारण की रोजच तशी करते. भांडे वगैरे घासताना बेसिनजवळ येते आणि मला ढकलते, मला सुखाने भांडे घासूच देत नाही. तर असं तिचं सगळं चालू होतं. तर हाच होता थोडाफार रुटीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1-2 तासांनी तिचे पप्पा आले होते घरी, कारण की म्हणजे ड्युटी संपली होती तर घरी आले होते. मग तिच्या पप्पासोबत थोडा वेळ खेळली. तर असाच जातो माझा अद्दूसोबत थोडाफार दिवस. तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला आवडला की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला. आणि हो, चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. पप्पा आले. पप्पाचा आवाज ऐकल्याबरोबर झोपणारी मुलगी बघा कशी धावत गेली. हाय हाय करा. हाय